27 फेब्रुवारी म्हणजे आपली राज्यभाषा दिवस. या दिवशी माझ्या मैत्रिणी मराठी दिवस निमित्त नाटक सादर करणार आहे. या नाटकाचे नाव आहे चला तर मराठीतून शिक्षण घेऊया. चला तर मग पाहूया. हो ऐकलत का काय आपल्या शेजारची शालिनी वहिनी आहे ना, तिचा मुलगा इंग्लिश स्कूलमध्ये जातो. तो किती फाड इंग्लिश बोलतो. मला तर त्याचं फार कौतुक वाटत असेल. हो का? हो. परंतु तुला याचे कौतुक का? असणारच ना. आजकाल इंग्लिशचा वापर वाढला आहे. इंग्लिश बोलण्याने माणूस स्मार्ट दिसतो आणि समाजात आपला स्टेटसही वाढतो. अगं, इंग्लिश भाषेचा एवढा गर्व बरा नाही. आपली मराठी भाषा का कमी आहे का? आपण मराठी मातीत जन्मलो. आपल्याला आपल्या मराठी मातीचा गर्व पाहिजे. ते काही नाही. मी तुमचे मुळीच ऐकणार नाही. मी माझ्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्येच घालणार. आय कॅन टू इंग्लिश, आय कॅन टेक इंग्लिश. नाही, अजिबात नाही. मी तुझ्या मुलीच ऐकणार नाही. मी आपल्या मुलाला मराठी शाळेत घालणार. मी पण तुमचे मुळीच ऐकणार नाही. काय तर म्हणे मुलाला जिल्हा परिषद शाळेत घालणार. मी कशी घालू देईन? मी माझ्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्येच घालणार. अगं, इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारा मुलगा आणि मराठी शाळेत शिकणारा मुलगा यांच्या वागण्यात बोलण्यात खूप फरक असतो. मराठी भाषा शिकलेला मुलगा इतर भाषांचा आदर करतो, परंतु इंग्लिश शिकलेला मुलगा इतर भाषांना तुच्छ लेखतो. मी पण मराठी शाळेत शिकलो. पहा तुमचं त्यावर न समजतंय काय तर पहा तुमचं काय तर म्हणे मराठी शाळेत. आपल्या शहराची शाळेने वहिनी बघा किती एटीत फिरते. तिचा मुलगा इंग्लिश स्कूलमध्ये जातो. तो किती फाड इंग्लिश बोलतो. माहित नाही का तुम्हाला? माहित आहे ना. आपण आपली मराठी भाषा संतांनी, कीर्तनांनी, भारुडाने सजलेली आहे. अनेक लेखकांच्या लेखनाने संपन्न झालेली आहे. संत ज्ञानेश्वर माऊली मराठी गोवी गाताना काय म्हणतात माहित आहे का? काय म्हणतात तुमचे ज्ञानेश्वर? मुलांना इंग्लिश स्कूलमध्ये शिकवू नका. माझे मराठीचे बोल कौतुके, परी अमृतालाही पेंग जिंके असे म्हणतात. मला नाही ऐकायचं तुमचं भारूड. मी माझ्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्येच घाल. मराठी भाषा अमृतालाही पेंग जिंकणारे आहे. तिचा गोडवा अमृतापेक्षा अधिक आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या संस्कृतीचे रक्षण केले. मला नाही ऐकायचं तुमचा मराठीचा इतिहास. मी माझ्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्येच घाल. खूप जोराने लागलं. अरे बाबांनो, गाडी जरा हळू चालवावी ना. या म्हातारीला नीट चालता येत नाही. जरा इकडे गाडी जरा हळू चालवावी ना. एवढी काय घाई? खडूस मेल्या सत्यानाश होते तुझा. बसून ते पाहून निघून गेला. उचलले पण नाही. आता मी काय करू? खूपच दुखते माझा पाय. ए पोरी इकडे ना. या म्हाताऱ्या थोडी उठव ना. शी बाई, मी कशाला उचलू? आय एम गोस टू स्कूल. आय एम अरे. आजकालची मुलं नुसती इंग्रजी फळफळ बोलता, पण त्यांना जराही माणूस की नाही. आता मी काय करू? त्यातच माझा पाय दुखतोय. आजी काय झालं तुझ्या पायातून? किती रक्त येत आहे का? दुखत आहे का ग आजी? लढू नको ग आजी. अशी एकटी कुठे चालली होती? पुन्हा तरी सोबत घ्यायचं. हे घे पाणी. हे घे पाणी. पाणी तो पी. हे घे 2 बिस्किट. तुमच्या दवाखान्यात घेऊन जाते. नको पोरी, तुला रुमाल बांधले. आता थोडं रक्त कमी होईल. खायला बिस्किट दिले, प्यायला पाणी दिले. जा पोरी, तुझी शाळेत जा. हो आजी, इथं जवळ आहे माझी शाळा. पोरी कोणती आहे ती शाळा? वैभव विद्यालय वैजाग. त्या शाळेत छान शिकवतात म्हणून तुझ्यावर छान संस्कार आहे. हो आजी. शाळा भरून गेली. पोरी तू तुझी शाळेत जा. नाही आजी, आमच्या बाई मला शाबासकी देते की म्हणतात सगळ्यांना मदत करायची
गरजूंना मदत करायची, आई वडिलांना मदत करायची, आजी आजोबांना मदत करायची. वा वा, तुमची शाळा खूपच छान आहे. शिकवता पण छान. ते शिकून तू मोठी होशील. हो आजी. अहो, तुम्ही हे दाखवण्यासाठी मुद्दाम केलं ना. तरी पण मी माझ्या मुलाला इंग्लिश स्कूलमध्येच